तुमच्या मुलाखती देवडिया काँग्रेस भवनात घेता, मात्र या कार्यालयाला लॉक लागलेला आहे आणि तुम्ही बाहेर कार्यालयाच्या बाहेर या मुलाखती नाही. आता ज्या पद्धतीने जे आहे आता सर्वांचंच म्हणजे आमच्या मध्य नागपुरातले सन्माननीय जेवढे आमचे काँग्रेसचे जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे समजून चला ज्यांना कापलं तरी तर त्यांच्या रक्तामधनं काँग्रेस निघेल असे निष्ठावंत काँग्रेसी जे आहेत काँग्रेस इथे आलेला आहे. आणि माझी जी आहे माझी एक कार्यकर्त्याची निवडणूक झाली. आता दुसऱ्या कार्यकर्त्यांची जे कार्यकर्ते इतक्या वर्षापासून जे सतरंजा उचलत आहे, म्हणजे मी पण सतरंजी उचलत होतो, मला राहुलजींनी जे आहे माझ्यावरती विश्वास टाकला, एकदा सोडून दोनदा विश्वास टाकला, मला त्यांनी तिकीट दिली आणि आता पुन्हा जे आहे आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. तर ज्या पद्धतीने जे आहे माझ्यासोबत एका पद्धतीने जे आहे पाठीमध्ये छुरा घोपण्याचं काम म्हणजे RSSचे जे एजंट आहे सन्माननीय नाना पटोलेजी ज्या पद्धतीने त्यांनी केलं, तर तोच जो छुरा आहे त्या पद्धतीचा छुरा जे आहे जे इतक्या वर्षापासून संघटनेचं काम करून आले, ज्यांना कापलं तरी त्यांच्या रक्ताबंध काँग्रेस निघेल, म्हणजे नानाभाऊंसारखं नाही, कारण की ते पहिले भारतीय जनता पक्षामध्ये होते. तर आज या कार्यकर्त्यांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची जी निवडणूक आहे त्याच्यासाठी मी 23 तारखेला जो निकाल लागला त्या दिवशीपासूनही मी थांबलो नाही. ज्या पद्धतीने याच्या अगोदर जे आहे देवतुल्य जनतेने जे 80,000 मतदारांनी मला मतदान जे दिलं काँग्रेस पक्षाला, मुलाखती घेता याची अध्यक्ष म्हणजे शहराध्यक्षांना कल्पना दिली होती की तुम्हाला कार्यालयात आलं नाही. आता शहर अध्यक्षांना कल्पना न म्हणा, हे जे काँग्रेस पक्षाचं जे कार्यालय आहे हे पक्षाचं कार्यालय आहे आणि मी पक्षाचा जे आहे राष्ट्रीय मी महासचिव आहे. माझ्यासोबत आमचे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे, जेवढे ज्येष्ठ माजी स्थायी समिती अध्यक्ष जे आहे विजय काका बाबरेजी आहे, नसीम अनवरजी आहे, शमीम बादा चाचा आहे, इरफान काझीजी आहे आणि आमचे अशोक काका निखाडे आहे. हे सर्वच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहे ना. हे काही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी किंवा RSSचे एजंट नाही आहे, हे सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहे. आणि ज्या पद्धतीने जे आहे नानाभाऊंनी इथे येऊन देवळी काँग्रेस भवनला जे आहे नानाभाऊंनी इथे कुलूप लावलं आणि चाबी घेऊन ते पळून गेले. म्हणजे सन्माननीय नाना पटोलेजी RSSचे एजंट नाना पटोलेजी याच्यावरनं पुन्हा सिद्ध होते की बा आता त्यांनी कुठल्याही पद्धती आता काय जानेवारी महिन्यामध्ये येणाऱ्या जानेवारीमध्ये जे आहे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. तर नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका आता एका महिन्यानंतर आहे आणि आतापर्यंत जे आहे महानगरपालिकेचा आढावाच्या बैठका ज्या आहे त्या आतापर्यंत घेतल्या नाही. इच्छुक जे उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांसोबत आतापर्यंत भेटीगाठी झाल्या नाही. तर मला असं वाटून आलं की ज्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी श्रेष्ठ कार्यकर्त्यांनी आणि युवकांनी ज्यांनी काय म्हणते आता काम केलेलं आहे, तर त्यांची लढाई लढण्याची भूमिका जी आहे ही आता बंटी बाबा शेळके घेणार आहे. त्यांची लढाई म्हणजे काय आहे, त्यांना त्यांच्यासाठी माझं हे कर्तव्य माझं दायित्व बनते की आता जे आहे जेवढी मेहनत त्यांनी माझ्यासाठी केली त्यांच्याहून 100 पटीने जास्त मेहनत जी आहे मी त्यांच्यासाठी आता या येणाऱ्या निवडणुकांमध्ये करणार आहे. संघर्ष कारवाई तुमच्यावर होते आहे, नोटीस बजावली आहे, तुम्ही तिकडे बैठक बोलावत आहे, कुठेतरी काँग्रेस शहर अध्यक्षाचं ही कार्यालय असल्यामुळे तुम्ही बैठक कशी बोलावली असे नाही. काँग्रेस शहर अध्यक्षांचं कार्यालय नाही आहे हे, काँग्रेस शहराध्यक्षाचं नसून हे साधारण जे कार्यकर्ते आहे काँग्रेसी, या काँग्रेसी राजकुमार बाथो आहे ना, हे राजकुमार गाथू काका जे आहे इतक्या वर्षापासून काँग्रेसी आहे, हे यांचं कार्यालय आहे. हे जे है ना नसीम अनवर चाचा जो है हमारे शमीम दादाजी जो है ये भूतपूर्व नगर सेवक है, कांग्रेस पार्टी के वरिष्ठ क्या बोलते हैं पदाधिकारी है. ये कार्यालय इनका है, किसी एक व्यक्ति का ये कार्यालय नहीं है. ये कांग्रेस के जितने भी राहुल जी के सिपाही है ये राहुल जी के सिपाहियों का ये कार्यालय है. और ये बराबर है काका, ये राहुल जी के सिपाहियों का कार्यालय है, बैस काका का कार्यालय है, ये ठाकुर काका का कार्यालय है. नाही कुलूप जे आहे आता बरेचसे लोक मला येऊन सांगितले, पण समोरचे जे दुकानदार आहे त्यांनी सुद्धा सांगितलं, बाजूचे दुकानदार जे आहे त्यांनी सांगितलं, हा जुनेद इथं बाजूला जुनेदचं बेरिंगचं दुकान आहे त्यांनी सांगितलं की मैं नानाभाऊ आहे, नानाभाऊने ताला लगाया और चाबी लेके भाग गए. संघर्ष इथून पुढे असाच वाढत जाणार आहे का तुमचा? नाही संघर्ष नाही आहे, या आमच्या माझा आवाज नाही आहे, हे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे जेवढेही काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ज्यांना कापल्यानंतर त्यांच्या रक्ताबंध काँग्रेस निघते, हा त्यांचा आवाज आहे. हा संघर्ष म्हणजे काय, हा संघर्ष म्हणजे आपल्या म्हणजे जे एवढ्या वर्षापासून जे सतरंजे जे उचलत होते त्या सतरंजे उचलणारे जे कार्यकर्ते आहे हा कार्यकर्त्यांचा आवाज आहे, हा नागपुरातल्या प्रत्येक नागरिकाचा आवाज आहे. हा जो आवाज आहे फक्त बंटी शेळकेच्या माध्यमातून बंटी शेळकेच्या चेहऱ्याच्या माध्यमातून हा आवाज बाहेर निघून आला. आज आम्ही इथे आढावा बैठक घेतली निवडणुकीची, 1 महिन्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि आतापर्यंत जे आहे प्रदेश अध्यक्ष जर समजून झाला हे खरंच काँग्रेसचं काम जर करत असते तर त्यांनी निवडणूक हारल्यानंतर आढावा बैठक ज्या झाल्या त्या झाल्या, पण आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे ना, तर त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकांसाठी बंटी शेळकेसाठी हे कुलूप नाही लावला आहे. हे कुलूप जे आहे या जो ताला देख रहे हो ये ताला ये हमारे जो आने वाले समय में जो काका बोलो काका म्हणा ज्या ताई म्हणा या ताई आता या ताई ज्या निवडणुका लढणार आहे तर यांच्या ज्या निवडणुका आहे यांच्याकरिता जे आहे हे लोक निवडून नाही आले पाहिजे त्याच्यासाठी म्हणून या देवळिया काँग्रेस भवनला जे आहेत कुलूप जे आहे हे कुलूप नानाभाऊंनी लावलं, नानाभाऊ चाबी घेऊन पळून गेले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.